रात्र होत आली होती. घरातले सगळे कामधंदे उरकून शेवंता आणि भाताची आई निवांत बसलेल्या होत्या. अंगणात चांदण्यांची मंद जादू पसरली होती. भाताची आई आपल्या बटव्यातनं सुपारी कातरू लागली. तिचे सुरकुतलेले हात सहजतेने पानावर चुना लावत होते. दोघींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. भाताची आई तिच्या पूर्वीच्या आठवणी शेवंताला सांगत होती आणि शेवंता त्या कथा मन लावून ऐकत होती. अगं, आमच्या काळी पहाटे पहिला कोंबडा आरवला का गावातल्या बायका उठायच्या. मग साऱ्या अंगण्यात चिमण्यांची चिवचिव आणि कावळ्यांची कावकाव चालू व्हायची. तसं पाहायला गेलं तर ते बी जाग करणारं गजेरच की. शेवंता त्यांचं बोलणं ऐकत होती आणि त्या काळच्या प्रतिमा तिच्या डोळ्यांसमोर उमटत होत्या. भाताची आई हसत म्हणाली, मी मातूर पहाटेचा पहिला कोंबडा हरवल्यावेळी अजून बराच वेळ अंथरुणात लोळत पडायची. दुसऱ्यांदा कोंबडा आरवेपर्यंत अंग मोडत आळस देत तशीच उठायची. खिडकीतून बाहेर डोकून बघितलं ना का अजून बी अंधार जाणवायचा. मग तशीच डब्यातून धान्य सुपात काढून दळायला बसायची. एका हातानं लुगडं सारखं करत एक पाय दुमडून दुसरा पाय लांब टाकून जात्यावर दळण दळायला सुरुवात करायची. शेवंता हसत म्हणाली, म्हणजे तुम्ही लय आळशी होता बरं का माई. भाताची आईसुद्धा खुदकन हसली, पण तिच्या डोळ्यात हलकीशी हुरहुर चमकली. ती सहजतेनं पुढं म्हणाली, अगं, पूर्वीच्या काळी बायका सकाळी उठून एकमेकींच्या सोबत जात्यावर दळायला बसायच्या. तिथं गप्पा गाणी हसणं मस्करी व्हायची. बायका एकमेकींबद्दल प्रेम आपुलकी आणि आदर बाळगायच्या. आज तसं राहिलं नाही शेवंता. पूर्वीच्या काळी घरामध्ये सगळे एकमेकांना समजून घेत असत. वाद होत भांडणं होत, पण संध्याकाळी सगळे एकत्र जेवत गप्पा होत असत. शेजारी पाजारी कोणाच्या घरात दुःख असलं तर धावत जात. अगं, माणसात खऱ्या अर्थाने प्रेम होतं. शेवंतानी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे माई. पण अजूनही काही माणसं अशी आहेत की ज्यांच्याकडं मायेचं प्रेमाचं आणि आधाराचं मन आहे. त्यापैकी एक म्हणजे तुम्ही. भाताची आई हसली. तिच्या डोळ्यात मायेचा आणि समाधानाचा एक झरा वाहायला लागला. त्या रात्री एका जखमी हृदयाला नव्या उभारीचं कोंब फुटत होतं. शेवंता, एक गोष्ट तुला अगदी मनापासून सांगते. ती हळू आवाजात कपाळावरचा पदर हलकेच मागे सरकवत म्हणाली, आज आपण सगळेच आहे ना एकमेकांच्या उणीवा शोधण्यात आयुष्य घालवतोय. जावा भावजाया असोत का सख्खी भावंड, एकत्र राहणं म्हणजे जणू शिक्षाच वाटते. एकमेकांसाठी वेळ नाही आणि असला तरी सहवासपणाचा हव्यासच नाही. शेवंता शांतपणे तिचं बोलणं ऐकत होती. ती अनुभवी स्त्री पुढे बोलायला लागली, आणि हीच तर आजच्या काळाची शोकांतिका आहे. पूर्वी घरात वाद झाले, रुसवे फुगवे झाले तरी रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळे एकत्र बसायचे. पानात वाढताना मनातला क्षोभ विरघळून जायचा. आईबापाच्या हातात आजी आजोबाच्या डोळ्यात एक अदृश्य अनुशासन असायचं, जे भांडणापेक्षाही मोठं आणि प्रेमाइतकं जिव्हाळ्याचं असायचं. भाताची आई थोडा वेळ थांबली. शेवंता तिच्या डोळ्यात पाहत राहिली. त्या डोळ्यात काळजाचा एक न बोललेला उमाळा लपलेला होता. ती म्हणाली, आज बघ, आज माणसाच्या हृदयात घरच उरलं नाही. अगं, सुखसुविधा असलेली मोठमोठाली घरं झाली, पण नात्यांचं छत मात्र गळून पडलंय. आपलं म्हणणारं ऐकणारं कोणी उरलंच नाही. घरं कधी मोडली नाहीत, पण माणसं मात्र हळूहळू तुटून गेली. आमचं बालपण कदाचित मागं राहिलं असन, पण त्या काळात जो उबदारपणा होता तो या आजच्या नव्या दुनियेत कुठं हरवून गेलाय. जुन्या पिढीच्या आजी आजोबांना ही विस्कटलेली घडी बघणं म्हणजे एक खोल यातना आहे बघ. त्यांच्या आठवणींच्या दिव्यांवर आज एकटेपणाची सावली आहे.
शेवंता डोळे मिटून ऐकत राहिली. तिच्या अंतर्मनात एक सखोल जाणीव दाटून आली. आपलं दुःख हे वैयक्तिक नसून एक सामूहिक वेदना आहे, जी हळूहळू साऱ्या समाजाच्या नसानसातून वाहू लागली आहे. भाताच्या आईने शेवंताला जात्यावर दळण दळतानाच्या आठवणींना उजाळा दिला. अगं, पूर्वी पहाटेचा पहिला कोंबडा आरवला का संपूर्ण गाव जागं व्हायचं. चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव सुरू झाली की बायका उठायच्या. पण मी मात्र पहिला कोंबडा आरवल्यावर थोडा वेळ लोळत पडायची. दुसऱ्या कोंबड्याच्या आरवण्यापर्यंत झोपेची मज्जा घ्यायची. मग अंथरून सोडून स्वयंपाकघरात जायचं, डब्यातून धान्य काढायचं, सोपात टाकायचं आणि जात्यावर दळायला बसायचं. गावात चक्कीचा प्रकारच नव्हता. सगळं धान्य जात्यावर आणि वाहिन्यात दळायला लागायचं. बायकांच्या मुखातून येणाऱ्या ओव्यांनी पहाट प्रसन्न व्हायची. त्या सुरेल ओव्या ऐकताना वाटायचं जणू सकाळचा गारवा आणि त्या गाण्याचे सूर यांचं एक अनोखंच नातं होतं. दळण झालं का चूल पेटवायची. 4 लाकडं टाकली की विस्तव धगधगायचा. भाताचं आदन पातेल्यात ठेवायचं. नाचणीच्या जाडसर भाकऱ्या थापाय सुरुवात करायची. डबा भरायचा, शेतावर जायचं. बाकी घरच्यांसाठी भाकरीचा तुकडा आणि कालवण टोपली खाली झाकून मुलांसाठी ठेवायचं. हे रोजचं आमचं जीवन ग. भाताच्या आईच्या आठवणी ऐकताना शेवंता हरखून गेली. ती म्हणाली, माझ्या आईला बी ना रात्री झोपताना असं काही सांगायची सवय होती. भाताची आई हसली. अगं, पूर्वी मळे शेतीच मुख्य होती. गावातली गडी बायका थव्याने शेतावर जायच्या. हे मळे नदीच्या पलीकडं असल्यानं वडीनं जायला लागायचं. प्रत्येक मळ्याला छानसं नाव होतं. नवा माळा, जांभलाचा माळा, द्यासाईचा माळा, जोव्याचा माळा. लोकांनी जिथं प्रेमानं घाम गाळला त्या जमिनीला बी ओळख मिळाली. त्या काळी भात, नाचणी, वरी, तूर, साऊ, तीळ असं पीक घेतलं जायचं. काही लोक तागाचं पीक घेत, कारण त्याला बाहेरच्या आणि आपल्या देशात लय मागणी होती. मात्र दिवसभर कष्ट करून हे गाठीला वर्षभर धान्य शिल्लक राहत नव्हतं. खायची तोंड भरपूर, पण कमावणारे मोजके, त्यामुळं गरिबी सोबतीलच होती. भाताची आई शेवंताला तिने पाहिलेल्या आणि सोसलेल्या 1972 सालच्या दुष्काळाबद्दल सांगत होती. शेवंत, तुला सांगते, तो 72 सालीचा दुष्काळ हा जणू काळाचा क्रूर आघातच होता. पावसाने दागा दिल्याने गावात अन्नधान्याचा तुटवडा, जमिनी कोरड्या पडल्या, हिरींना तळ लागला. पाण्याचा थेंब मिळवण्यासाठी लोकांना तासनतास रानोमाळी वणवण करायला लागत होती. अगं, जनावरांचे हाल तर काही विचारूच न ग. रोजगाराच्या अभावी अनेक कुटुंब उपासमारीच्या कडेलोटावर आलती. गावकऱ्यांची स्थिती लय भयानक झालती, पण या संकटाला सामोरं जाण्यासाठी त्यांनी मोठ्या जिद्दीनं कष्ट उपसलं. या दुष्काळाच्या काळात माझे आई वडील हे जिद्द आणि सहनशक्तीचं मूर्तिमंत उदाहरण ठरले. उपजीविकेसाठी त्यांनी कठोर श्रम केले. वडिलांनी एखाद्या शेतमजुरासारखे परिश्रम घेतले. आईने घर सांभाळताना मोलमजुरी केली. मुलाबाळांना उपाशी ठेवायचं नाही यासाठी त्यांनी काय काय हाल सोसले त्याचा विचार आज बी अंगावर शहारा आणतो बघ. या कठीण काळात गावातल्या लोकांनी एकमेकांना मदतीचा हात दिला. समाजात सहकार्याचं एक आदर्श चित्र उभं राहिलं. दुष्काळाने गावातल्या लोकांची जीवनशैली आणि मानसिकताच बदलून टाकली. एकेकाळी स्वयंपूर्ण असलेले शेतकरी मदतीसाठी सरकारकडे बघायला लागले. तरी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्यानं संकटाचा सामना केला. कुठंतरी या परिस्थितीने समाजात आत्मनिर्भरतेचा नवीन धडा शिकवला बघ. हा दुष्काळ म्हणजे कुटुंबासाठी संघर्षाचा आणि जिद्दीचा मोठा धडा. आईवडिलांनी दाखवलेली धैर्यशीलता आणि परिस्थितीशी झुंज देण्याची तयारी यांनी मला जीवनात संकटाला तोंड द्यायची प्रेरणाच दिली. या प्रसंगाने मला शिकवलं का संकट किती मोठं असो, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याच्यावर मात करता येते. 1972चा दुष्काळ हा माझ्या कुटुंबासाठी आणि गावांसाठी फक्त कठीण काळ नव्हता,
तर तो जिद्द, सहनशीलता आणि कष्टाची खरी ओळख करून देणारा कालखंड होता. त्या दिवसांमध्ये आईवडिलांनी दाखवलेल्या धैर्यशीलतेने मला आयुष्यातल्या लय महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. आईवडिलांनी त्या काळात ज्या प्रकारे परिस्थितीचे सामना केला, त्यातून मला समजलं की कठीण प्रसंगी मनोधैर्य खचवून नाही चालत. अडचणी किती मोठ्या असल्या तरी त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला शांत डोक्याने विचार करायला लागतो, मार्ग काढण्यासाठी लय प्रयत्न करायला लागतात. दुष्काळात अन्नधान्याचा तुटवडा असताना आईने आपल्या कुशल व्यवस्थापनाने घर चालवलं. कमी साधनांमधनं आपल्या पोरांना उपाशी ठेवायचं नाही, या तिच्या ध्यासाने मला आयुष्यात संयमाचं आणि परिस्थितीचं योग्य नियोजन करण्याचं महत्त्व शिकवलं. वडिलांनी त्या कठीण काळात गावातल्या कामांसाठी नाहीतर इथं तिथं मजुरी करून कुटुंबाची आर्थिक गरज भागवली. त्यांचे कष्ट बघून मला उमगलं का संकटातून वाट काढण्यासाठी मेहनतीला पर्यायच नाही. संकट येतात, पण त्यांना आपले खंबीर विचार, अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच हरवता येते. या परिस्थितीने मला एक महत्त्वाचं जीवन मूल्य दिलं. संकट काळात एकमेकांना आधार देणं, सहकार्याची भावना जपणं. गावातल्या लोकांनी एकमेकांना ज्या प्रकारे मदत केली, ती सहकार्याची भावना अजून माझ्या मनात रुजली. आज कोणत्याही कठीण काळात मी याच मूल्यांचा आधार घेते. या अनुभवातनं मला कळलं का जगण्याची खरी ताकद ही फक्त बाहेरून येत नाही, ती आपल्या आत दडलेली असते. कोणत्याही परिस्थितीत लढायची तयारी ठेवली ना, तर जीवनातल्या मोठ्या अडथळ्यांवर बी मात करता येते. आणि तुला सांगते, हेच जीवनाचं खरं तत्त्वज्ञान. या संघर्षमय काळाने मला नुसती शिकवण नाही दिली, तर मला घडवलंय. आज जिथं कुठं आहे ना, ते या संघर्षातून उभारलेल्या जिद्दीच्या भांडवलामुळं. त्यामुळं मला हे पक्कं पटलंय का संकटांना घाबरण्यापेक्षा त्यांना आत्मविश्वासानं सामोरं जाणं हीच जीवनाची खरी ताकद आहे बरं का श्रीवंता. अगं 1972चा दुष्काळ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनावर झालेली एक लय मोठी आपत्ती होती. मी त्यावेळी मोठी होती, त्यामुळं परिस्थितीची संपूर्ण जाणीव होती मला. पण मोठ्यांच्या गोष्टीतनं आणि त्यांच्या डोळ्यातलं दुःख बघून त्या दिवसांची भयावहता लक्षात येते. त्या काळात पाऊस अजिबात पडलाच नाही. भात शेती पिकली नाही, अन्नधान्याचा साठा संपत आला, गावभर हाहाकार माजला. ज्या कुटुंबांकडे थोडाफार साठा होता, ती लोक शक्य तितकी मदत इतरांना करत होती, पण त्यांना बी मर्यादा होत्या ना. काही लोकांनी उखरड्यातल्या भाताच्या टरफल्यापासून भाकरी तयार केल्या. काहींनी फणसाच्या भाज्यांवर आपली भूक भागवली. लहान पोरं दारोदार जाऊन धान्य मिळवण्यासाठी भीक मागत होती. गावाच्या कोणत्याही कोपऱ्यातून त्या दुष्काळाच्या झळा टाळणं अशक्यच होतं. आमच्या घरची परिस्थिती काही वेगळी नव्हती. माझे आई वडील, आजी आजोबा, काका आणि भावंड परिस्थितीशी लढा देत कुटुंबाला आधार देत होते. त्या काळात माझ्या वडिलांनी आणि काकांनी आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी मुंबई गाठली. तिथं मिळेल त्या नोकऱ्या केल्या, पैसे पाठवले आणि मग घरची परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. दुष्काळाच्या कडेलोटातून सावरण्यासाठी वाडीतल्या जुन्या जाणकार मंडळीने एक विचार मांडला का गावानं एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी बायांचा मांड घालायचा निर्णय घेतला. हा धार्मिक विधी नव्हता, समाजाची एकजूट आणि मानसिक आधार द्यायचा एक प्रयत्न होता तो. वाडीतली मंडळी मंगळवारी संध्याकाळी मधले खळ या वाड्याच्या सार्वजनिक ठिकाणी जमायची. खळं व्यवस्थित शेणानं सावरलं जायचं, त्यावर कण्याच्या रांगोळ्यांनी सजावट केली जायची. खळ्याच्या मध्यभागी पाट मांडला जायचा, त्याच्यावर नारळ, फुलं, अगरबत्ती लावली जायची. भजन सुरू होताच बायांच्या अंगात वारं यायला लागायचं. सगळ्यात आधी बनूबाईचं वारं मांडावं यायचं. तिच्या अंगात 7 बायांचं वारं. मग इतर बाया नाचत गात अंगात आलेलं वारं मांडावं यायचं. त्यानंतर गावकरी काही बायाला प्रश्न विचारायचे. दुष्काळाचं संकट परत येईन का? पोराबाळांना सुख मिळन का? वाडीत कोणत्या प्रकारचा उपद्रव होईन का? बायांच्या वारीतनं त्या प्रश्नांची उत्तरं मिळायची. लोकांना मानसिक समाधान वाटायचं.
दुष्काळाचं संकट कमी व्हायला लागलं तसं वाडीतले होतकरू तरुण मुंबईच्या दिशेनं जायला लागले. जे काम मिळेल ते करायला ते तयार होते. मुंबईच्या सार्वजनिक खोलीत राहून त्यांनी पोटाची खळगी भरत आपल्या कष्टातून मिळालेले काही पैसे आपल्या कुटुंबाला पाठवायला लागले ते. गावातला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईला छोट्या मोठ्या कामाधंद्याला लागल्यानं स्वतःच्या आणि वाडीची परिस्थिती काही प्रमाणात सुधारायला लागली. दगडमातीची गवताच्या छपराची काही घरं हळूहळू कावलर होत गेली. हा दुष्काळ फक्त संकटाचा काळ नव्हता शेवंता. मग तो सहनशीलता, एकत्रितपणा आणि संघर्षातून मार्ग काढण्याचा मोठा धाडा होता. गावातल्या लोकांनी संकटाला तोंड देण्यासाठी दाखवलेली जिद्द आणि माणुसकी आज बी मला प्रेरणा देते. भाताच्या आईच्या डोळ्यात जुन्या दिवसांच्या आठवणीनं पाणी आलं. ती पुढे म्हणाली, अगं तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात कष्ट होते पण समाधान बी होतं. शेतीच्या मळ्यामध्ये राबताना कधी पोटाची खळगी भरण्यासाठी गावात मोलमजुरी करायला लागली, कधी शेतात कष्ट करायला लागले. शेवंता भाताच्या आईला म्हणाली, अहो माई, मी बी लहानपणी आई वडिलांच्या बरोबर शेतात खूप कष्ट केले. कधी उन्हातान्हात राबले, कधी पोटासाठी गावात मोलमजुरी बी केली. हाताला मिळन ते काम केलं, फक्त घराची चूल पेटती राहावी ना म्हणून. शेवंता बोलताना तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, डोळ्यातनं अश्रू ओघळायला लागले. त्या ओलसर आठवणींनी तिचं मन पुन्हा भूतकाळात हरवून गेलं. भाताची आई तिच्या भावना समजून होती. तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवत ती म्हणाली, शेवंता, मी बी अगदी असाच जीवन संघर्ष केला. ज्या घरात उंबरठा ओलांडून आले तिथली परिस्थिती काय फार वेगळी नव्हती. आमचंही मोठं कुटुंब होतं. 4 जावा, सासू सासरे, 2 नणंदा, खाणारी तोंड भरपूर, कमावणारे मोजके. त्यामुळे शेतात राबण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. दिवसाच्या पहाटेपासून ते सूर्य मावळेपर्यंत हात आणि कष्ट दोन्ही थांबायचे नाहीत. पोरी, अगं सुख समाधानाचे दिवस माहेरी नव्हते. माझी परिस्थिती तुझ्यासारखी. 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील. आम्ही हालाकीचं जीवन जगलो. आई वडिलांनी कष्टाने दिवस काढले, आम्ही त्याच संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलो. त्यामुळे सासरे आल्यावर वेगळं काय वाटलंच नाही. फक्त घर बदललं पण जीवनाचा संघर्ष तोच राहिला. शेवंता त्या शब्दांमध्ये गुरफटत गेली. भाताच्या आईच्या प्रत्येक शब्दात जीवन संघर्षाच्या आगीत तावून सुलाखून निघालेल्या अनुभवांची एक वेगळीच उष्णता होती. शेवंता मनोमन विचार करत होती, जगण्याची लढाई प्रत्येकालाच करावी लागते, फक्त त्या संघर्षाच्या स्वरूपात फरक असतो. बाबा दुसऱ्याच्या शेतावर रात्रंदिवस राबून 6 भावंडांच्या पोटाला अन्न मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करत होते. मी सगळ्यात मोठी असल्यानं माझ्या वाट्याला शाळा आलीच नाही. घरातल्या लहान भावंडांना सांभाळायची जबाबदारी माझ्यावर होती. मीही लहान वयात मोठी झाले, शिक्षणापासून वंचित राहिले, पण बाकीच्या 5 भावंडांना किमान 4थी पर्यंत तरी शिक्षण देता आलं. भावंड मोठी झाल्यावर मीही तुझ्यासारखी आईच्या बरोबर शेतीत उतरले, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. मोठ्या कुटुंबात सुरुवातीला खूप संकोच वाटायचा. नवीन घर, नवीन माणसं, नवे रीतिरिवाज, दीर, जावा, सासू, सासरे, नणंदा, या सगळ्यांमध्ये स्वतःला सामावून घ्यायला बराच वेळ लागला, पण हळूहळू सगळं स्वीकारलं, समजून घेतलं. भाताची आई म्हणाली, पण आज मी सुखी आहे. मुलं मुंबईवरून महिन्याच्या गाठीला 4 पैसे पाठवतात, त्यात समाधान मानून जगत आले आणि अजूनही जगती. पण आता किती दिवस उरले? जळणारी लाकडं स्मशानात पोचली बी. भाताच्या आईच्या या शब्दांनी शेवंता स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती माईकडे निरखून पाहत राहिली. त्या थरथरत्या हातांना तिने अलगद आपल्या मऊ हातांनी धरलं. त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार उमटला की ही मायेची सावली हरवू नये, ही ऊब कायम राहावी. तिने हलकेच माईच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि थोड्या तिरस्कारानं म्हणाली, काय माई असं बोलताय? मरणाच्या गोष्टी करू नका. अजून तुम्ही धडधाकट आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मजबूत आहे, कणखर आहे. इतकी वर्ष संसाराच्या वादळात खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आज असा हातबल होऊन मरणाच्या गोष्टी का करता तुम्ही?
शेवंता बोलताना तिच्या स्वरात हलकीशी अपराधी भावना दाटून आली. माईनी मात्र हलकेच हसून तिच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. त्या स्पर्शात अनुभवाची समज, प्रेमाची ऊब आणि जगण्याचा विशाल दृष्टिकोन होता. शेवंता क्षणभर थांबली. माईच्या डोळ्यात खोल पाहिलं. त्या डोळ्यांमध्ये पानगळ झालेल्या वेलीची शांतता होती, पण त्या शांततेखाली काळजाला बोचणाऱ्या असंख्य वेदनांचे साठे दडलेले होते. शेवंता अधीर झाली. तिच्या स्वरात माया दाटून आली. पाहिजे तर माझं आयुष्य तुम्हाला लाभो, पण अशा देव माणसाला गमावणं माझ्यासाठी लय कठीण आहे. माई, तुम्ही तर माझा आधार आहे. या भक्कम वटवृक्षाखाली मी विसावली आहे. हा सावलीचा आधार मी कसा काय सोडू? भाताच्या आईने शेवंताकडे एकटक बघितलं. त्या नजरेत अनंत वर्षांचा थकवा होता, पण त्याचवेळी अपार प्रेम सुद्धा होतं. हलकेच तिने शेवंताचा हात दाबला. ती जणू सांगत होती की शेवंता पोरी, अगं आयुष्य हे असंच असतं. माईनी तिच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. त्या स्पर्शात मातृत्वाची ऊब होती, पण कुठेतरी नजरेत निरोपाची सावली दाटून आली होती. शेवंता अस्वस्थ झाली. माईनी जड स्वरात मंद हसत विचारलं, अगं पोरी, आयुष्य कधी कुणासाठी थांबतंय का? प्रत्येकाची वेळ ठरलेली असती. आपण किती रडावं, आक्रोश करावा, पण नियतीपुढं कुणाचं काही चालत नाही. शेवंता चटकन उठली. तिच्या काळजात धस्स झालं. माईचं बोलणं तिला सहन होईना. नका ना माई, असं नका बोलू. मला नाही ऐकायचं असलं काय. मी आहे ना तुमच्याबरोबर तुमची काळजी घ्यायला. तुम्ही मला असं एकटं टाकून नाही जाऊ शकत. शेवंताच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. माई शांतपणे तिच्याकडे बघत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, माया होती आणि शेवटच्या आशीर्वादाची ऊबही होती. क्षणभर शेवंताला वाटलं की या नजरेनंच माई तिच्या हृदयावर आयुष्यभर टिकून राहणारं आशीर्वादाचं गोंधण कोरतायत. माई हसल्या. त्या हास्यात अनंत वेदना आणि अपार माया दबली होती. त्यांनी शेवंताचा चेहरा हलकेच आपल्या हातांनी धरला आणि म्हणाल्या, अगं प्रेमानं भरलेलं मन आणि शिकण्याची जिद्द असेल ना, तर माणूस कधी एकटा राहत नाही. आपण जिथं असतो तिथं आपलं घर उभं राहतं. आपली माणसं आपल्याबरोबर असतातच की. त्या सांजवेळच्या मंद प्रकाशात शेवंता माईच्या कुशीत विसावली. त्या क्षणी तिला वाटलं, आईच्या प्रेमाचा स्पर्श कधी विरत नाही. तो मनाच्या गाभ्यात कायमचा कोरला जातो. गेल्या 2 महिन्यांपासून शेवंता भाताच्या आईच्या घरात राहत होती. या काळात तिने माईचा स्वभाव, तिच्या सवयी आणि दैनंदिन जीवनातल्या तिच्या पद्धती बारकाईने आत्मसात केलेल्या होत्या. माई मुळातच कष्टाळू आणि काटकसरी स्वभावाची होती. घरातली प्रत्येक वस्तू नेटकेपणानं ठेवण्याची तिची सवय शेवंताला खूप भावली. हळूहळू शेवंता तिच्या घरकामात हातभार लावायला लागली. सुरुवातीला ती फक्त छोटी मोठी कामं करत असे. भांडी धुणं, स्वयंपाकात मदत करणं किंवा अंगण झाडून काढणं. पण जसजशी वेळ पुढे सरकली तसतशी ती माईच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत गेली. आता ती घरातल्या जबाबदाऱ्या केवळ मदतीसाठी नव्हे, तर आत्मीयतेनं उचलायला लागली होती. कधी माईला जात्यावर दळायला मदत करत असे, तर कधी संपूर्ण स्वयंपाक स्वतःच्या खांद्यावर घेत असे. माईलाही शेवंताची साथ अनमोल वाटायला लागली. ती आता शेवंताला केवळ आसरा देत नव्हती, तर तिला आपल्या घराचा आणि आयुष्याचा एक भाग मानायला लागली होती. त्यांच्या नात्याला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालं होतं. माईच्या वात्सल्यानं आणि शेवंताच्या कृतज्ञतेनं त्यांच्या नात्याला एक नवीनच आकार दिलेला होता. शेवंता या घरात फक्त आसऱ्यासाठी नव्हती, तर मातृत्वाची ऊब, संघर्षाचं वास्तव आणि कष्टमय जीवनाची खरी ओळख करून देणाऱ्या या घराचा ती आता अविभाज्य भाग बनली होती. शेवंता माईच्या घरात येऊन राहिली तेव्हा तिला एक गोष्ट स्पष्ट झाली. या घरातला प्रत्येक कोपरा, प्रत्येक वस्तू कष्टातून निर्माण झालेली होती. माईचं आयुष्य रोजच्या श्रमावर उभं होतं. त्यातूनच ती आपली दिनचर्या नेटानं चालवत होती. सुरुवातीला शेवंताला वाटलं की माई थोडी कठोर स्वभावाची आहे, पण जसजशी ती माईला समजून घ्यायला लागली तसतसं तिला जाणवलं की माईच्या प्रत्येक कृतीमागे अपार माया आणि कुटुंबासाठी झटण्याची जिद्द दडलेली आहे.
श्रोते हो, शरद नवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा हा होता आजचा भाग. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.